नमस्कार, उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत। तर बघा, याची उंची आहे 15। तर हे प्रिन्स कट घ्या ब्लाऊज आहे। तर मी याचं बॅकनेक डिझाईन दाखवत आहे। गडी आहे 9.5ची आणि शोल्डर आहे आपलं 5.5चं आणि मोंढा पण आहे 5.5चा। तर बघा, मोंढा 5.5चा आणि 1.5 इंच याचा गोला इथला दंडा बांधला 1.5 इंच। तर आता आपण गळ्याची रुंदी घेऊया 2.25 आणि उंची घ्यायची आपल्याला गळ्याची 10। इथं घेऊया 2.5, तुम्ही 3 पण घेऊ शकता गळ्याची रुंदी जास्त पाहिजे असेल तर। तर बघा, याचा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि याचा आपण पंचकोनी गळा करणार आहोत। तर बघा, याची वाली लाईन मारून घेतलेली आहे। तुम्ही याला कॅनव्हास पण वापरू शकता, कॅनव्हास वापरायचा असेल तर। तर बघा, याचंवालं इकडचं कापड इकडं ठेवून घ्यायचं आहे, आपल्याला उमटून घ्यायचं आहे। तर बघा, याचंवाली मार्किंग इकडून उमटलेली आहे। तर आता आपल्याला चांगलं खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे घट्ट। आणि आता आपल्याला हे कापड ठेवून घ्यायचं आहे। तर आपले हे ब्लाऊज पीस सोयीचा ठेवून घ्यायचा आहे आणि याला आपल्याला पिना लावून घ्यायची आहे। तर बघा, मी पिना लावून घेतलेला आहे। तर आता याला आपण टिप मारून घेऊया। तर आधी आपल्याला गळ्याला टिप मारून घ्यायची आहे। तर माझ्या चॅनलवरती खूप सुंदर ब्लाऊज डिझाईन टाकलेले आहे मी, तर त्या पण नक्की बघा। आणि हँड पर्सची पण व्हिडिओ टाकलेली आहे, पर्सची पण टाकलेली आहे आणि बाही डिझाईन पण खूप सुंदर टाकलेलं आहे, त्या पण नक्की जाऊन बघा। तर बघा, गळ्याला टिप मारून झालेली आहे। आता आपल्याला घ्यायची आहे कमराला टिप मारून। तर आपल्याला 1/2 इंच अशी कमराला टिप मारून घ्यायची आहे। तर बघा, टिप मारून घेतलेली आहे। तर आपल्याला आता हे गळ्याचं कापड कापून घ्यायचं आहे। थोडं मार्जिन ठेवायचं आहे आपल्याला, टिप मारल्याच्या पुढं कट करून घ्यायचं आहे। कट करून घेतल्याच्या नंतर आपल्याला याच्यावरती छोटे कट मारून घ्यायचे आहे। तर कट मारून घेतल्याच्या नंतर सगळीकडून पिना आपल्याला काढून घ्यायचे आहे। तर आता आपल्याला इथून हात घालून असा वरती काढून घ्यायचं, म्हणजे आता आसवाईचा भाग आपला वरती आलेला आहे। आता याच्यावर आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे। तर याच्यावर चांगले कोपरे काढून घ्यायचे आहे आपल्याला, म्हणजे फिनिशिंगमध्ये येते हे। आतमध्ये अस्तरचं कापड गुतत असतं, त्याच्यामुळे चांगले काढून घ्यायचे आहे अस्तरचं कापड आणि याच्यावर चांगली कापड धरून टिप मारून घ्यायची आहे। तर बघा, ही टिप मारून झालेली आहे। 1.25 हात फिरून आपल्याला 1.25 करायचं आहे आणि आता आपल्याला कमराला टिप मारून घ्यायची आहे। कमराला टिप मारून घेतल्याच्या नंतर आपल्याला आता सगळीकडून टिपा मारून घ्यायची आहे आणि हाताने आपल्याला सरळ 1.25 करीत चालू आहे, कारण याचा झोळ पडू नये म्हणून, कारण हे सिल्की कापड आहे। तर बघा, टिप मारून घेतल्याच्या नंतर परत एक आपल्याला कमराला टिप मारून घ्यायची आहे, कारण आपल्याला दाब टिप दिलेली आहे। आपण काही 1 इंचाची याला कंबरपट्टी लावून नाही घेतलेली आहे। तर बघा, आता इथं मी पायपिंगचं कापड घेतलेलं आहे आणि ते एकूण फोल्ड करायचं आणि एकूण पण फोल्ड करायचं आणि मधोभाग आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे, नाही तर तुम्ही याच्यावाली नॉट पण करू शकता। तर बघा, असं आतमधून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। तर बघा, आता आपण टिप मारून घेतलेली आहे। तर अशा आपल्याला 2 करून घ्यायचे आहे आणि असे 2 इंच किंवा 2.5 इंचाचे आपल्याला असे कट करून घ्यायचे आहे। तर आता याचा आपल्याला मध्य घ्यायचं आहे, खडूने आखून घ्यायचं आहे आपल्याला जिथं लेस लावायची आहे तिथं। तर बघा, मी हे डार्क करून घेत आहे। त्याच्यानंतर आपल्याला हे कापड इकडं पलटी मारून याच्यावरून हे उमटून घ्यायचं आहे। तर बघा, हे उमटल्यावरती आपल्याला हे खडूने अजून डार्क करून घ्यायचं आहे। पहिले आपण इथं लेस लावून घेणार आहोत। आता इथं आपल्याला कट करून घ्यायचं आहे।
आणि तुम्ही याच्यावरती 2 पण टिपा मारू शकता लेसवरती. मी एकच मारलेली आहे. तर बघा आता इकडच्या साईडने पण आपण अशीच लेस लावून घेऊया. तर बघा मी याला डबल टिप मारून घेतलेली आहे लेसला. आणि आता इकडच्या साईडनं पण आपण दोन्हीकडून लेस लावून घेऊया. तर बघा मी लेस लावून घेतलेली आहे. जे आपण आता हे कट करून घेतलं 2-2.5 इंचाच्या पट्ट्या. तर आता याच्या मध्यभागी आपल्याला याला मोती लावून घ्यायचा आहे. तुमच्याकडं मोती असेल तर लावू शकता, नाही लावलं तरी पण चालेल. तर बघा हे मोती आपण सगळ्या याच्यावरती असेच पॅक करून घ्यायचे आहे. आपल्याला ह्याच्या सगळ्या असेच पॅक करून घ्यायचे. तर बघा मी 2दा धागे काढून आणि खालून पॅक करून घेतलेलं आहे, म्हणजे याच्यावाले हे धागा निघणार नाही आणि मणी पण निघणार नाही. तर बघा असेच आपल्याला करून घ्यायचे आहे. तर बघा मी हे करून घेतलेलं आहे. तर आधी आपण आता इथं मध्यातून लावून घेऊया. तर मी असे हे 12 बनवून घेतलेले आहे. तुमच्या याच्यावर ब्लाऊजच्या याच्यावर तुम्हाला किती पाहिजे किंवा कधी 15 पण लागू शकते असे. तर आता आपण हे एकावर एक असे ठेवून थोडे बॉक्समध्ये ठेवून असं जोडीत जायचं आहे आपल्याला. तर आपल्याला दमाने ॲडजस्ट करीत चालायचं आहे, कारण हे सिल्की कापड आहे त्याच्यामुळे. तर बघा एक एकूण आता हे पॅक करून झालेले आहे आपलेवाले. तर आता आपण हे खालून पण पॅक करून घेऊया. तर बघा मी हे याच्यामध्ये असं थोडा गॅप ठेवलेला आहे, शंकरपाळ्यासारखा बॉक्स तयार झालेला आहे याचावाला. तर आता आपल्या इकडच्या साईडनं आता हे आपण लावून घेऊया दुसरे. तर बघा मी हे पॅक करून घेतलेलं आहे. आता याला पण खालच्या साईडने पण पॅक करून घ्यायचं आहे. तर बघा आता हे पॅक करून झालेले आहे. जे आता उरलेलं आहे आपण मार्किंग करून घेतलेली आहे खोडीची, तिथपर्यंत आपण ठेवायचं आहे. आणि बाकीचं आपल्याला हे उरलेले तुकडे कट करून टाकायचे आहे. तर आपल्याला दमाने कट करायचे आहे. खालून ब्लाऊज पीस पण आहे, ते पण कट होऊ शकतं. तर बघा कट करून झालेलं आहे. तर आता आपल्याला ही लेस अशी लावून घ्यायची आहे. इथं थोडीशी घडी पाडायची आहे आपल्याला, कारण तिथं आपल्याला टोक आहे. तर बघा असे आपल्याला ही लावून घ्यायची आहे. तसेच आपल्याला खालून पण लावून घेतलेले आहे. तर आता आपल्याला इथं खाली कमराच्या इथं टक्स मारून घ्यायचे आहे. तर बघा मी टक्स मारून घेतलेला आहे 4 इंचाचे वर आणि अर्धा इंच इकडून आणि नॉट पण लावून घेतली आणि लटक पण लावून घेतलेला आहे. तर तुम्हाला ब्लाऊज डिझाईन कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.